दरम्यान अक्षय शिंदेची जी रुग्णवाहिका आहे, अक्षय शिंदेचा मृतदेह हा आता उल्हासनगरच्या दिशेने आता रवाना झालेला आहे। थोड्याच वेळात अक्षय शिंदेच्या मृतदेहावर आता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। अक्षय शिंदेचा मृतदेह हा दफनविधीसाठी आता कळवा रुग्णालयातून आता तो पुढे मार्गस्थ झालेला आहे। मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अक्षयचे आईवडील सुद्धा आता रुग्णालयात दाखल झालेत। मृतदेह दफनविधीसाठी नेण्यासाठी रुग्णालय परिसरामध्ये आता शववाहिका देखील आता तिथे दाखल झालेली आहे। तसंच कळवा शवगृहाबाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। थोड्या वेळापूर्वी उल्हासनगरमधील स्मशानभूमीमध्ये स्थानिक नागरिकांनी त्या इकडे विरोध केलेला होता। अधिक माहिती देतात अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहे। अक्षय, सध्या रुग्णालयातली परिस्थिती काय? रुग्णालयामध्ये खूप मोठा बंदोबस्त पोलिसांनी लावलेला होता आणि त्या बंदोबस्तामुळे अक्षय शिंदेची बॉडी जी आहे म्हणजे त्याचा मृतदेह जो आहे तो आता त्याच्या नातेवाईकांनी म्हणजे त्याचे आई आणि वडील या ठिकाणी आले होते आणि त्या दोघांनी देखील हा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे आणि संपूर्ण प्रक्रिया पार करून हा मृतदेह ताब्यात घेऊन आता शववाहिकेच्या माध्यमातून हा मृतदेह जो आहे तो आता कल्याणच्या दिशेने काढण्यात आलेला आहे। उल्हासनगर या ठिकाणी त्यांच्या अक्षय शिंदेला तर अशी दफन केलं जाईल। ज्या ठिकाणी पोलिसांनी जागा निश्चित केलेली आहे त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तिकडे देखील होण्यात आलेला आहे आणि ज्यावेळी इथे मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता आणि त्याच बंदोबस्तामध्ये आता संपूर्ण ही प्रक्रिया पार पडलेली आहे। मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि अक्षयचे आई वडील दोघे देखील या शववाहिकेमध्ये आहेत आणि त्या शववाहिकेतून आता मृतदेह जो आहे तो उल्हासनगरच्या दिशेने रवाना झाला आहे। जवळपास आता या अंत्यसंस्काराला म्हणजे हा मृतदेह उल्हासनगरपर्यंत पोहोचण्यासाठी आता हा किती वेळ लागेल? किमान अर्धा तास ते पाऊण तास लागू शकतो मृतदेह पोहोचण्यासाठी, कारण की ही जी शववाहिका आहे त्या शववाहिकेमध्ये देखील पोलीस मोठ्या प्रमाणात आहेत। सोबतच त्या शववाहिकेच्या पुढे देखील पोलिसांची एक व्हॅन ठेवण्यात आलेली आहे म्हणजे अतिशय सुरक्षेमध्ये हा मृतदेह आता नेण्यात येतोय आणि याच मृतदेहाला नेण्यासाठी पोलिसांनी आधीपासूनच एक कॉरिडॉर जो आहे तो क्लिअर करण्यासाठी आधीपासून ठिकठिकाणी पोलीस लावण्यात आलेले आहेत जेणेकरून सुरक्षित हा मृतदेह जो आहे तो उल्हासनगरपर्यंत पोहोचावा। त्यामुळे अर्धा ते पाऊण तास लागेल अशी शक्यता आहे उल्हासनगरच्या या शांतीनगर भागामध्ये ज्या ठिकाणी हा मृतदेह दफन केला जाणार आहे त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत। नक्कीच, त्यामुळे आता अक्षय शिंदेचा मृतदेह हा उल्हासनगरच्या दिशेने रवाना झालेला आहे। तिथेच त्याच्यावरती आता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता ही रुग्णवाहिका जी आहे ती आता उल्हासनगरच्या दिशेने आता पुढे रवाना झालेली आहे आणि त्यानंतर अक्षय शिंदेवरती आता अंत्यसंस्कार करण्यात येतील। मोठा पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। अक्षय, मी पुन्हा तुझ्याकडे येतोय। अक्षय, त्यामुळे उल्हासनगरमध्ये देखील उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये देखील आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। थोड्या वेळापूर्वी स्थानिक नागरिकांनी तिथे अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विरोध केलेला होता। त्यासाठी पोलिसांनी देखील तिथे खड्डा खाणलेला होता आणि त्यानंतर काही आक्रमक स्थानिकांनी तो खड्डा देखील बुजवला होता। तिथे अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये अशी देखील मागणी तिथल्या स्थानिक नागरिकांनी केली होती। आपण दुसऱ्या या विंडोमधली दृश्य पाहतोय आपण। अक्षय शिंदेचा जो मृतदेह आहे तो उल्हासनगरच्या दिशेने आता पुढे रवाना झालेला आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास कळवा रुग्णालय ते उल्हासनगरपर्यंत पोहोचण्यासाठी लागतो आणि त्यानंतर आता अक्षय शिंदेवर अखेर आता उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। एका दृश्यांमध्ये आपण पाहतोय की रुग्णवाहिका ही कळवा रुग्णालयातून आता पुढे उल्हासनगरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे, तर दुसऱ्या या आपण दृश्यांमध्ये पाहतोय की अक्षय शिंदेचा मृतदेह हा उल्हासनगरच्या दिशेने अंत्यसंस्कारासाठी आता रवाना झालेला आहे। या रुग्णवाहिकेमध्ये अक्षयचे कुटुंबीय देखील उपस्थित आहेत। तसाच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील हा तैनात करण्यात आलेला आहे। आजूबाजूला पोलिसांच्या व्हॅन सुद्धा या रुग्णवाहिकेच्या आजूबाजूला दिसतात। या स्थानिक नागरिकांनी ज्यावेळेस उल्हासनगरच्या या स्मशानभूमीमध्ये या अंत्यसंस्कारासाठी विरोध केला होता त्यांना सुद्धा
त्यानंतर आपण पाहतोय की उल्हासनगरमध्ये सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस देखील काही वेळापूर्वीची घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तरी सुद्धा काही स्थानिक नागरिक सुद्धा या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह हा अक्षयच्या आईवडिलांच्या ताब्यामध्ये सोपवण्यात आलेला आहे। आपण 3 दृश्य आता स्क्रीनवरती पाहतोय। काही वेळापूर्वीच अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो कळवा रुग्णालयातून पुढे उल्हासनगरच्या दिशेने रवाना झालेला आहे। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये उल्हासनगरमध्ये पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी या स्थानिक नागरिकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। तर पुन्हा एकदा तो खड्डा खणण्यासाठी पुन्हा एकदा जेसीबी स्मशानभूमीमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे उल्हासनगरमध्ये आता थोड्याच वेळात अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काही संतप्त नागरिकांनी तो खड्डा जो खणलेला खड्डा होता, ज्या खड्ड्यामध्ये या अक्षय शिंदेवरती अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, तो खड्डा या स्थानिक नागरिकांनी बुजवलेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा आता उल्हासनगरमध्ये या दफनविधीसाठी हालचालींना वेग आलेला आहे। आता आपण थेट उल्हासनगरमध्ये जाऊया। तिथली परिस्थिती काय आहे हे सांगतात आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहे। सुरेश, आता काही वेळापूर्वी या ठिकाणी ते निवडलेलं आहे आणि काही वेळामध्येच आता या ठिकाणी अक्षय शिंदे जो आरोपी आहे त्याचा शव जे आहे ते या ठिकाणी दफन करण्यासाठी येणार आहे। शव जे आहे ते या ठिकाणी दफन करण्यासाठी येणार आहे। पोलीस फौजफाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। वातावरण जे आहे ते या ठिकाणी थोडंफार निवळण्यात आलेलं आहे। मात्र पोलिसांनी तगडा बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे आणि काही वेळामध्ये आता कळव्यावरून आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो उल्हासनगरच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि काही वेळामध्येच या ठिकाणी त्याच्यावरती अंतिम संस्कार होण्याची शक्यता आहे। सिद्धेश, सुरेश, नेमका आता पोलिसांची तिथली भूमिका कशी असणार आहे आणि पोलिसांकडून नेमकी खबरदारी म्हणून काय काय उपाययोजना केल्या जात आहेत तिथे? त्यामुळे आता जरी तिथला तणाव जरी शांत झालेला असला तरी सुद्धा पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे। तसंच काही आता तिथे कोणालाही प्रवेश हा दिला जाणार नाहीये। स्थानिक नागरिकांना सुद्धा तिथे प्रवेश सुद्धा नाकारलेला आहे। कोणत्याही प्रकारची एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।